1670 साल स्वराज्यावर पुन्हा संकट आलं होतं. कोंढाणा किल्ला शत्रूच्या ताब्यात गेला होता. तो परत मिळवणं हे स्वराज्याच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक होतं. त्या कठीण वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात एकच नाव होतं, वीर तानाजी मालुसरे. स्वराज्यासाठी स्वतःला झोकून देणारे, महाराजांचा अतूट विश्वास जपणारे असे तानाजी मालुसरे. पण त्यांच्या घरात आनंदाची तयारी सुरू होती. मुलाचं लग्न ठरलेलं होतं. पण ते म्हणाले, महाराज, आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. अंधाऱ्या रात्री मृत्यूच्या सावलीतून तानाजी मालुसरे कोंढाण्याच्या अवघड कड्यावर चढले. प्रत्येक पाऊल धोक्याचं होतं, पण मनात भीती नव्हती, फक्त स्वराज्य होतं. किल्ल्यावर घनघोर युद्ध पेटलं. वीर तानाजी मालुसरे आणि उदयभान राठोड यांच्यात प्रचंड तलवार युद्ध झालं. स्वराज्यासाठी लढताना तानाजी मालुसरे वीर मरणाला सामोरे गेले. कोंढाणा जिंकला गेला, भगवा फडकला, स्वराज्याचा विजय झाला. पण या विजयाची किंमत फार मोठी होती. जेव्हा ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर पडली, तेव्हा महाराजांचे डोळे पाणावले आणि त्यांच्या मुखातून इतिहासात अमर होणारे शब्द निघाले, गड आला पण सिंह गेला. तानाजी मालुसरे हे नाव आजही आपल्याला शिकवून जातं. स्वराज्य तलवारीवर नाही, तर निष्ठा, कर्तव्य आणि बलिदानावर उभं असतं. शरीर गेलं, पण त्याग, शौर्य आणि प्रेरणा कधीच अमर झाली.